सो दिस इज हाऊ आणि अशा प्रकारे आपण बघितलेलं होतं की नॅशनल काँग्रेस आणि जे आपलं राष्ट्रीय संघ होते त्यांनी त्यांचे जे टिळक होते त्यामध्ये जे टिळक होते लोकमान्य टिळक यांनी काय केलं होतं तर वेगवेगळे सण हे स्थापन केले होते वेगवेगळ्या सणांची सॉरी म्हणजे वेगवेगळे जे फेस्टिवल्स आहेत त्यांची त्यांनी सुरुवात केली होती आणि त्या फेस्टिवलची सुरुवात करून त्यांनी बेसिकली आपण बघितलेलं होतं की लोकजागृतीचं त्यांनी काम केलं होतं लोक एकत्र व्हायचे त्यांनी काम केलं होतं कारण त्यांना असं वाटत होते की इफ वी गॅदर or if the people came together then government will ban if for the political reason म्हणजे जर आपण राजनैतिक किंवा राजनैतिक दृष्ट्या जर आपण एकत्र आलो तर आपण बघू शकतो की सरकार आपल्याला बॅन करू शकतो परंतु जर आपण धार्मिक गोष्टीसाठी जर एकत्र आलो तर तर ते आपण बेसिकली ते आपल्याला बॅन करू शकतात का नाही कारण आपण सण तेव्हार आपण सेलिब्रेट करण्यासाठी म्हणजे फेस्टिवल आपण मनवण्यासाठी आलेलो आहोत राईट सो बघा तर तर फक्त एवढंच नाही लोकमान्य टिळकाने अजून काय काय कार्य केलं ते सुद्धा आपण बघूया सो इन दी मंडाला प्रिझन म्हणजे मंडाला जेलमध्ये टिळकांनी म्हणजे आपल्या लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा जो पुस्तक आहे तो लिहिला होता तर गीता रहस्य पुस्तक बेसिकली कशावरती आधारित होता तो भगवद्गीतावर त्यांनी आधारित होता आणि त्यावर त्यांनी कशाचं लेखन केलं होतं त्यांनी फिलॉसॉफी ऑफ कर्मयोगा अँड स्ट्रेस दॅट पीपल शुड ऑलवेज बी इन द ऍक्शन आणि त्यांनी कर्मयोगा हे जे कर्मयोगा एक आपण बोलतो गीतामधला भाग आहे गीतामधला पाठ आहे तो जो भगवद्गीतामधला जो कर्मयोगाचा पाठ आहे त्या कर्मयोगाच्या पाठावरती आपण सतत काम करत राहावं या गोष्टीवरती त्यांनी जास्तीत जास्त भर दिले आणि त्या गोष्टीबद्दल त्यांनी बोललंय आणि एक्स्ट्रीमिस्ट लीडर एस्टॅब्लिश द एज्युकेशन इन्स्टिट्यूट फॉर द क्रिएटिंग द जनरेशन कन्सर्न अबाउट द ओन लँग्वेज अँड द ट्रेडिशन द एक्स्ट्रीमिस्ट लीडर were of the opinion that if a lack of people take a part for the freedom movement the challenge and challenges the British government by struggling against them, only then the success will be achieved. They unanimously believed that the movement should be made more serve, but they did not adopt the mean of armed revolution. Rather, instead of their extensive public aggression. So moderated led the foundation of the freedom movement and the extremists carried forward the movement. तर बेसिकली इथे आपण बघतो या ठिकाणी काय काय झालेलं या ठिकाणी अशा गोष्टी झालेल्या आहेत की जे एक्स्ट्रीमिस्ट होते म्हणजे जे जलाल लोक होते त्या लोकांनी काय केलं त्यांचा विचार काय होता त्यांना काय सॉरी जलाल नाही तर आपण लोकमान्य टिळकाबद्दल बोलतो लोकमान्य टिळकांना काय वाटत होतं जर आपण लाखो संख्येमध्ये लोक एकत्र आले आणि त्यांनी जर बंड पुकारला आणि त्यांनी एक साथ जर सरकारची हकालपट्टी केली तर सरकार म्हणजे ब्रिटिश सरकारला जाणं हे साहजिकच आहे आणि आपलं जे कार्य आपण जे कार्य हाती घेतलेलं ते कार्य निश्चित होणे आणि त्याला सक्सेस भेटणे हे सुद्धा निश्चित आहे अशा प्रकारचे त्यांचा एक विचारसरणी होता आणि असा विचाराचा एक ग्रुप होता आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो की they unanimously believed that the movement should be made more severe, but they did not adopt the mean of armed revolution. Rather, instead for the extensive public aggression. त्यांना काय विचार होता की जास्तीत जास्त लोक हे एकत्र येऊन जर बंड केले किंवा हकालपट्टी केली तर हे काम करू शकतं परंतु ते आर्म रिझॉल्युशन कडे थोडे थोडे कुठे ना कुठे म्हणजे परिपूर्ण आर्म रिझॉल्युशन म्हणजे काय तर हत्याकांड वगैरे करणं या करणे ते जास्त वळलेले नव्हते म्हणजे तोपर्यंत ते वळलेले नव्हते राईट So moderated laid the foundation for the freedom movement and the extremists carried forward this movement. आणि ह्याच प्रकारे आपण बोलतो जो पाया होता किंवा या लोकांनी जो पाया रचण्याचं त्यांनी काम केलं होतं कारण जे मॉडरेट होते जलाल लोक होते जलाल लोकांनी काय केलं जलाल यांनी सर्वात पहिले फेस्टिवल वगैरे चालू केले सण तेव्हार त्यांनी चालू केले जेणेकरून लोक एकत्र येतील आणि स्वातंत्र्याच्या गोष्टीबद्दल विचार करते आणि स्वातंत्र्य गोष्टीबद्दल भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते प्लस त्यांचे विचार काय होते प्लस त्यांचा विचार एक हा पण होता की जर लाखो संख्येतले लोक एकत्र येऊन जर काम केले तर हा जो काम आहे तो लवकरात लवकर पूर्ण होईल आणि सफल आपण त्याच्यामध्ये निश्चितच हो मग राईट आणि त्यांचा अजून एक पॉईंट असा होता की भले ते हत्याकांडाकडे एवढे टर्न झालेले नव्हते बट स्टील देअर वॉज द थिंग की ते त्याच्यासाठी त्यांचा विरोधी सुद्धा नव्हता म्हणजे कसं की हत्याकांड करायचं नाही असा त्यांचा निर्णय होता परंतु जर आवश्यक पडली तर करू सुद्धा अशा प्रकारचे एक विचार आपण त्यांचा बघू शकतो राईट सो आता बघूया इन 1987 इन पुणे द एपिडेमिक ऑफ द प्लेग हॅज स्प्रेड ऑन द लार्ज स्केल तर तेव्हा आपल्याकडे कोणती बिमारी आली होती
1897 ला, तर प्लेगची बिमारी आपल्याकडे आली होती आणि त्याच्यामुळे आपल्याकडे खूप हजारो संख्येने म्हणजे लोक हे मेले होते आणि खूप लाखो संख्येमध्ये हजारो संख्येमध्ये आपले लोक जे मेलेले होते. अँड ऑफिसर नेम नेम रँड वॉज अपॉइंटेड. The the plague patient were scratched out. And the oppressive measure were adopted. As the revenge, the Chapekar brothers assassinate okay assassinate the Rand, and the government tried to connect the relation to Lokmanya Tilak with this conspiracy. So basically सीन काय झाला होता की या ठिकाणी एक चांगली अशी गोष्ट इकडे आपल्याला बघायला भेटते की मॉडरेट जे आपले जे जे मॉडरेटर लोक होते, मॉडरेटर ना आपण बोलू शकतो, एक्स्ट्रीमिस्ट लोक होते, म्हणजे काय जे जलाल लोक होते, त्यांनी त्यांच्या तर हत्याकांड किंवा हत्यार चालवणं ह्यांच्याकडे त्यांचा पाठ नव्हती. पण या ठिकाणी त्यांचा विचार नव्हता की आपण हत्याकांड करू, अशा प्रकारचा त्यांचा विचार दिसत नव्हता. परंतु ज्यावेळेस ज्यावेळेस हा बघा नीट बघा, ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या भारतामध्ये प्लेगची साथ आली, त्या प्लेगची साथवर उपाय करण्याच्या ऐवजी, आणि त्यावेळेस कोण अपॉइंट होते, आपले गव्हर्नर जनरल कोण होते, तर रँड असे होते. तर त्यांनी काय केलं, तर त्यांनी बरंचसं असं लक्ष दिलेलं नाही. आणि एक ऑपरेशन मेजर म्हणजे आपण बघू शकतो, जस्ट त्याच्यासाठी मराठी वर्ड बघतो, 2 मिनिटं. ओके. तो हा प्लेगचे पुण्यात बेसिकली प्लेगचे प्लेगने हाहाकार मारला होता आणि शेकडो लोक मृत्युमुखी पडले होते. आणि या साथीचा आटोक्यात आणण्यासाठी रँड या अधिकाऱ्याची नेमणूक झाली. परंतु प्लेगचे रोग शोधून काढण्यासाठी झटत्या घेण्याचा सत्र सुरू केला आणि लोकांवरती जुलूम जबरदस्ती करण्यात आली. तो बघा त्यांनी काय केलं होतं की बेसिकली त्यांनी झडता घेण्याची त्यांनी सुरुवात केली होती. त्यांनी प्लस त्याने जे वेज त्यांनी घेतले होते, म्हणजे रस्ते आणि जी त्याची सिस्टम होती, जी पद्धत होती, ती लोकांना कुठे ना कुठे ते लोकांचं शोषण करण्याचं जास्त काम करत होते. अशा प्रकारचे ते काम त्यांच्यामध्ये चालत होते. तर हे जे अन्याय आपल्यावरती होत होता, बरं कारण म्हणजे आता आपण म्हणत होतो की आपल्याकडे सध्या कोरोना व्हायरस चालू आहे, पण जर कोरोना व्हायरस ही एक बिमारी आहे आणि याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लोकांचे हाल हे बेकार आहे. परंतु तरी सुद्धा आपण बघू शकतो की काही समाजातला घटक असा आहे की यात सुद्धा आपली स्वतःची बघू शकतो स्वतःचा फायदा कसा होईल किंवा लोकांना बोलतो ना त्रास देण्याचा जशा प्रकारे त्यांचा एक विचार असतो की अशा प्रकारे त्यांनी सिस्टम जनरेट केली होती. तर म्हणजे झालेली आहे किंवा आपल्यामध्ये आता जे बघू शकतो एक्झाम्पल, तेच सेम सेम थिंग तेव्हा सुद्धा झालं होतं, राईट. सो त्यावेळेस त्या गोष्टीचा आपण निषेध म्हणून, तर त्या गोष्टीचा अगेन्स्ट एक ऍक्शन म्हणून चापेकर जे ब्रदर होते आपले, चापेकर ब्रदर्स, त्यांनी त्यांच्या हत्या केली होती. कोणाची? रँड याची असॅसिनेट म्हणजे हत्या केली होती. आणि तेव्हापासून जे लोकमान्य टिळक हे म्हणजे एकदम आपण बघू शकतो लोकमान्य टिळक हे एक उग्र बोलतो ना एक गरम डोक्याचे आपण त्याला बोलू शकतो, किंवा ते एकदम प्रभाव असत नव्हते, म्हणजे ते शांत नव्हते, ते करणार म्हणजे करणारच अशा प्रकारचा त्यांचा ऍटिट्यूड होता. तर गव्हर्नमेंट हा खूप ट्राय करत होता, म्हणजे ब्रिटिश सरकार खूप ट्राय करत होते की चापेकर बंधू आणि यांचा संबंध जोडायचा. कारण त्या कारणाने काय होऊ शकतं की बघा, चापेकर बंधूंना यांनी इन्स्पिरेशन केलं किंवा त्यांनी इन्स्पायर केलं, म्हणजे लोकमान्य टिळक यांनी इन्स्पायर केलं त्यांच्यासाठी. अशा प्रकारचे जे आपण बोलू धागेदोरे ते शोधत होते की जेणेकरून ते चापेकर बंधूंना शिक्षा देतील, परंतु लोकमान्य टिळकांना सुद्धा ते हा बरोबर, लोकमान्य टिळकांना सुद्धा कुठे ना कुठे लिमिट्स देतील अशा प्रकारचे त्यांनी हालचाली सुरू केले होते. सो आफ्टर बिंग अनसक्सेसफुल द गव्हर्नमेंट इम्पल्स द टिळक विथ रिव्हेंज, राईट. सो बघा त्याच्यानंतर आपण बघूया की ओके, सो त्याच्यानंतर आपण बोलतो की ह्याची घटना नाही आणि याच्यामध्ये त्यांना सफलता भेटली नाही, म्हणून त्याच अपयश आल्यानंतर तरी सरकारने सद्बुद्धीने लोकमान्य टिळकांना तुरुंगात टाकले. तरी सुद्धा त्यांनी कोणत्या ना कोणत्या काम करून, कोणत्या ना कोणत्या रिव्हेंज करून आणि कशा प्रकारे एक टेक्निक वापरून त्यांनी लोकमान्य टिळकांना यांना जेलीमध्ये टाकले होते, जेलमध्ये बंद केले होते. सो एक आपण बघू शकतो, एक पॉईंट आपण बघू शकतो की कशा प्रकारे ब्रिटिश सरकार जे आपले मेन लीडर्स होते किंवा जे लीडर्स होते त्यांना त्यांच्या ऍक्शन्सवर आळा घालण्याची त्यांनी सुरुवात केली होती. म्हणजेच काय होत होतं, याचाच अर्थ असा आपण म्हणू शकतो की कुठे ना कुठे समाजामध्ये किंवा कुठे ना कुठे इंडियन्समध्ये एक जागरूकता एक जास्त मोठ्या प्रमाणात होत होती आणि लोक हे स्वतंत्रसाठी जास्त एकत्र येत होते, राईट. सो आता आपण बघूया पार्टिशन ऑफ बंगाल, म्हणजे बंगालचे विभाजन.
द ब्रिटिश डिसाइडेड टू यूज द पॉलिसी ऑफ डिवाइड अँड रूल. तर बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ब्रिटिशांनी कोणतं एक धोरण अंबवलेलं होतं की तोडा आणि राज्य करा. So to create the rift between the Hindu and Muslim community, then the Viceroy Lord Curzon contribute to it. The Bengal was a very large province, and to carry out the work of this province or a province was difficult for the administration administration point of view. By putting up the season in 1905, he declared the partition of Bengal province. With his partition, the arrangement made such in majority the Muslim will be remain in East Bengal and the West Bengal for the majority of Hindus. And the hidden strategy for the British was if the Hindu and Muslim were divided due to the partition, then the freedom movement will be weakened. सो बेसिकली त्यांनी विचार काय केला होता, जसं आपण बोलतो डिवाइड अँड रूलची जी पॉलिसी होती, डिवाइड अँड रूलची जी विचार होता त्यांनी अपनावला होता आणि त्यासाठी ते काम करत होते, त्यासाठी ते लोक झडत सुद्धा होते. म्हणजे तसा विवने आपण बोलू तसं गोष्टी ते करत होते की जेणेकरून लोक हे विभागले जातील, लोक हे वेगळे होतील आणि त्यांची जी ताकद आहे, जे कारण आपण ऑलरेडी बघितलेलं होतं, ऑलरेडी आपल्याला एक गोष्ट माहिती असेल, एकीचे बळ. एकीचे बळ म्हणजे काय, जेव्हापर्यंत आपण एकत्र येणार तोपर्यंत आपलं बळ, म्हणजे जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा आपले बळ हे कितीतरी पट वाढतं. तर त्याचप्रमाणे तेच जे बळ होतं, जेव्हा आपण एकटे एकटे असतो तेव्हा तो बळ असतो कमी असतो. म्हणजे तेच त्यांनी डिवाइड केलं. डिवाइड अँड रूल आपल्या सगळ्यांना ते सेपरेट करून आपल्याला ते राज्य करणार आणि आपल्याला एकमेकांमध्ये लढवून राज्य करणार, राज्य करू अशा प्रकारचे त्यांचे विचारसरणी होता. आणि याचसाठी द व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी काय केलं होतं, तर यांनी बंगालच्या प्रोव्हिन्स, बंगालचं क्षेत्र आहे त्याला त्यांनी डिवाइड केलं होतं, वेस्ट बंगाल आणि ईस्ट बंगाल. तर या दोन भागामध्ये त्यांनी डिवाइड केलं होतं, जेणेकरून जे वेस्ट बंगालमध्ये जे राहणारे लोक होते, इकडं आपल्याला दाखवत असेल, वेस्ट बंगाल हिंदूसाठी आणि ईस्ट बंगाल मुस्लिमांसाठी त्यांनी केलं होतं, की जेणेकरून हिंदू आणि मुस्लिम हे वेगळे होतील, हिंदू आणि मुस्लिम हे वेगळे होतील धर्माच्या ह्याच्यावरती, आणि प्लस त्यानंतर त्याच्यावरती म्हणजे त्यांची जी एकत्र येऊन जी स्वातंत्र्यासाठी त्याच्यानंतर एकत्र येऊन जे स्वातंत्र्यासाठी जे झगडा करतील किंवा स्वातंत्र्यासाठी जे ते आपण बोलतो लढा देते, ते कुठे ना कुठे कमी होण्याचे सिग्नल ते बघत होते आणि कमी होईल अशा प्रकारचे त्यांनी अरेंजमेंट केली होती. तर या गोष्टीचा ते रिव्हेंज म्हणून अँटी पार्टिशन रिव्हेंज मुवमेंट ही तयार झाली. म्हणजे कोणती, विभाजनी चळवळ. तर अँटी पार्टिशन रिजनला आपण बघूया की कोणता शब्द आहे. सो हा वंगभंग चळवळ, त्याला आपण बघलो होतो वंगभंग चळवळ. तर बंगालची फाळणी पहिले झाली होती, म्हणजे त्याचे डिवायडेशन झालं होतं. त्याच्यानंतर त्या डिवायडेशनचा किंवा त्या फाळणीचा एक रिव्हेंज म्हणून किंवा त्या फाळणीच्या अगेन्स्ट ऍक्शन म्हणून किंवा त्याच्या आपण बोलतो त्याच्या विरुद्धातली ऍक्शन म्हणून अँटी पार्टिशन मुवमेंट म्हणजे वंगभंग चळवळ ची स्थापना, वंगभंग चळवळ निर्माण झाले होते. अँड देअर वॉज द पब्लिक अवेकनिंग अगेन्स्ट द पार्टिशन नॉट ओनली इन बंगाल बट ऑल ओव्हर द इंडिया. And 16 October, the day of partition, was observed as the National Mourning Day. Okay, so all over the India, there were the protests, the meeting, the comment, the government decision, Bande Mataram, coming to the sun everywhere. As a symbol of unity, Raksha Bandhan program were held, and the students in the large number boycotted the government school and the colleges in the partition of this movement. So वंगभंग चळवळ ही सुरुवात झाली होती. म्हणजे काय, अँटी पार्टिशन मुवमेंट ह्याची स्थापना झाली होती आणि हे पार्टिशन मुवमेंट स्थापना झाली होती. बेसिकली मुवमेंट जे असते ते चालू झाले होते. आणि त्यावेळेस म्हणजे कोणता डे होता तो, 16 ऑक्टोबर, 16 ऑक्टोबर हा जो दिवस होता जेव्हा पार्टिशन झालेलं किंवा पार्टिशन आपण ऑब्झर्व केलं होतं, म्हणजे पार्टिशनचं निरीक्षण झालं होतं. त्यावेळेस आपण बघू शकतो तो दिवस एक फाळणी दिवस, राष्ट्रीय फाळणी दिवस म्हणून शोक दिन म्हणून पाळला जात होता. म्हणजे काय, तर पार्टिशन वॉज ऑब्झर्व अँड द नॅशनल मॉर्निंग डे म्हणून तो दिवस सेलिब्रेट केला गेला होता. आणि या डेच्या अगेन्स्ट, म्हणजे या पार्टिशनच्या अगेन्स्ट त्यांनी कोणता प्रोग्राम केला होता, तर रक्षाबंधन हा एक प्रोग्राम त्यांनी केला होता, ज्यात लाखो आणि जास्तीत जास्त इंडियन लोक एकत्र आले होते आणि त्यांनी रक्षाबंधन हा प्रोग्राम केला होता. म्हणजे हिंदू मुस्लिम सगळेजण एकत्र येऊन रक्षाबंधन हा प्रोग्राम केला होता, जेणेकरून ते दाखवत होतं की हम सब एक आहे, म्हणजे आम्ही सगळे एकच आहोत, वी आर द वन, वी आर वन, अशा प्रकारची एक भावना लोकांमध्ये जागृत झाले होते आणि लोकांनी ती ब्रिटिश सरकारला दाखवलेली होती. आणि प्लस लोक जिथे जिथे जायचे तेव्हा कोणता नारा द्यायचे, तर वंदे मातरम अशा प्रकारचा नारा ते देत होते. आणि हा जो गाणं होता तो सगळीकडे गायला जात
होता. राईट. सो अशा प्रकारचा नारा आपण देताना आपण बघितलेलं होतं आणि त्याचा एक ऍक्शन म्हणून त्यांच्या जे मुव्हमेंटचा म्हणजे द अँटी अँटी पार्टिशन मुवमेंट म्हणजेच काय आपण बोलतो वंगभंग चळवळ. या वंगभंग चळवळीचा एक कार्य म्हणजे जे स्टुडंट होते त्यांनी खूप जास्त नंबरामध्ये खूप जास्तीत जास्त स्टुडंट होते त्यांनी काय केलं होतं तर जे सरकारी म्हणजे ब्रिटिश सरकारचे जे कॉलेज आणि ब्रिटिश सरकारचे स्कूल होते त्यांचा त्यांनी त्याग केला होता. म्हणजे त्यांनी जे बंड पुकारलेले होते बायकॉट केला होता त्याग केला होता. राईट. द लिडरशिप ऑफ द मुवमेंट वॉज इन दी हँड्स ऑफ सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस, रवींद्रनाथ टागोर अँड such other leaders, such other leaders, the extent of Indian National Congress increased due to the partition movement. तर या जे सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस आणि नंतर रवींद्रनाथ टागोर आणि काही जे नेते होते किंवा अशा प्रकारचे जे नेते होते त्यांनी या चळवळीचं नेतृत्व केलं होतं. ओके. या चळवळीचं नेतृत्व केलं होतं आणि या चळवळीच्या नेतृत्वामुळे किंवा या चळवळीमुळे काय झालं होतं या वंगभंग चळवळीमुळे जी नॅशनल काँग्रेस जी समिती आहे किंवा नॅशनल काँग्रेस आहे किंवा आपण बोलतो राष्ट्रीय संघ ह्याची जी स्ट्रेंथ होती जे बल होतं ते अजून जास्त वाढलं होतं अँड इट बिकेम द नॅशनल मुवमेंट. आणि काय झालं होतं ही एक फक्त बंगालसाठी ती मुवमेंट किंवा बंगालसाठी ती चळवळ न राहता ही संपूर्ण भारतभर ती चळवळ झाली होती. अँड ओनिंग द सेव्हरिटी ऑफ डिससॅटिस्फॅक्शन द ब्रिटिश रूल अनोल्ड द पार्टिशन ऑफ द बंगाल. तो त्यांनी काय केलं होतं तर त्यांनी आपण बघू जो पार्टिशन आहे तो त्यांनी पुन्हा एकदा पाणी रद्द केले होते. तो पुन्हा जो पार्टिशन होता तो रद्द केला होता. अॅन्युअल मीन्स रद्द केला होता. ब्रिटिशांनी ते जे फायने होते जे त्यांनी अनाऊन्स केलं होतं ते त्यांनी वर्ड्स बॅक केले होते. तर अगं बघा 4 पॉइंट प्रोग्राम इन इंडिया नॅशनल इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे चतुर्भुज राष्ट्रीय सभेचे चतुरसूत्री म्हणजेच काय तो 4 पॉइंट्स फॉर ऑफ दी प्रोग्राम आपण बघूया. So Gopal Krishna Gokhale was the president of Indian National Congress session or Indian Congress session in 1905 and he supported the anti-partition movement. Dadabhai Naoroji was the president for the 1906 किंवा 1906 for the first time the pronounce the word Swaraj from the stage and in his president speech he gave the message to remain united and try sincerely and fulfill the aim of Swaraj. तर बघा दादाबाई नवरोजींचा आपल्याला इथं फोटो दिसतोय. So that the today we will be able to save the lack of people suffering from the poverty, hunger, diseases, and India will get the respectable position among the development or developed country. So त्यांनी बेसिकली आपल्याला काय सांगितलं बेसिकली गोपाळकृष्ण गोखले यांचा सुद्धा फोटो आपण बघू शकतो. ओके. तर बेसिकली काय झालं होतं की 1905 मध्ये दॅट इज 1905 या एज मध्ये गोपाळकृष्ण गोखले हे प्रेसिडेंट होते, हे अध्यक्ष होते इंडियन नॅशनल काँग्रेसचे म्हणजे राष्ट्रीय संघाचे, भारतीय राष्ट्रीय संघाचे. आणि त्या राष्ट्रीय संघाने वंगभंग चळवळीला सपोर्ट केला होता. वंगभंग चळवळीला म्हणजेच आपण अँटी पार्टिशन जी मुवमेंट झाली होती बंगालमध्ये किंवा बंगालसाठी त्याला त्यांनी सपोर्ट केला होता. आणि त्याच्यानंतर दादाबाई नौरोजी जे आले त्यांनी सुद्धा 1906 मध्ये ते 1906 मध्ये अध्यक्ष झाले आणि त्यांच्या थ्रू स्वराज हा शब्द म्हणजे माझं स्वतःचं राज्य स्वराज्य जे आपण बोलतो ते स्वराज हा शब्द फर्स्ट टाइम प्रनाऊन्स केला होता बाय दादाभाई नवरोजी इन दिस प्रेसिडेंटल स्पीच. म्हणजे ते जेव्हा अध्यक्ष पदीचे जेव्हा ते भाषण देत होते त्यावेळेस त्यांनी हा एक शब्द वापरला होता ज्याचं नाव आहे स्वराज. आणि त्यांनी कोणता मेसेज दिला होता तर आपण एकत्र राहू आणि जर आपण व्यवस्थित आपण ट्राय करू तर म्हणजे एकत्र राहू आणि प्रयत्न करू तर आपल्याला एक ना एक दिवस तर स्वातंत्र्य हे मिळणारच. आणि जे आता म्हणजे त्यांच्या काळामध्ये म्हणजे 1906 मध्ये जे आज लोकांचे हाल होत आहे, लोकांमध्ये अन्याय होत आहे, लोक गरिबीने मरतात आहे, लोक भुकेने मरतात आहे आणि लोकांमध्ये बिमारीने मरतात आहे. तर ही जी गोष्ट ही आपण या गोष्टीमधून खूप म्हणजे लाखो लोकांना आपण वाचवू शकतो. पहिला पॉईंट आहे. आणि दुसरा पॉईंट आहे की आपण विश्वामध्ये जे डेव्हलप कंट्री आहे त्यांच्यामध्ये आपण उभा राहू शकू म्हणजे इंडियाचा प्रतिनिधित्व म्हणजे भारताचं प्रतिनिधित्व आपण करू शकू. तर अशा प्रकारचे जे धोरणं होती की अशा प्रकारचे जे म्हणजे इंडिपेंडंट मिळण्यामध्ये जगामध्ये आपण सुद्धा एक आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकू अशा प्रकारचा एक विचार दादाभाई नौरोजी यांनी दिला होता. सो इन द सेम सेशन द स्वराज, स्वदेशी अँड द नॅशनल एज्युकेशन अँड बॉयकॉट
this four-point program was unanimously adopted by the Indian National Congress. So त्यांनी म्हणजे भारतीय जे संघ होते त्यांनी कोणत्या चार गोष्टींचा आपण बघू शकतो बॉयकॉट केलं जस्ट होल्ड ऑन. तर बघा स्वराज, स्वदेशी, नॅशनल एज्युकेशन आणि बॉयकॉट म्हणजे काय की स्वतंत्र, स्वदेशी, नंतर शिक्षण आणि आपण बॉयकॉट जे आपण बोलत होतो की बंड, ते अशा प्रकारचे चार त्यांनी एक आपल्याला बोलू शकतो की चार त्यांनी पॉइंट्स किंवा पॉइंट्स होते की जे चार जे आपण जे पॉइंट बोलतो हे बघा स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार. तर बंडा सॉरी चुकून मी बॉयकॉटला बंडा असं म्हटलं. तर बहिष्कार करणे. तो बघा स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार हे जे चार पॉइंट होते ह्या चार पॉइंट मध्ये आपण एक आपण जे बोलत होतो प्रिन्सिपल्स आपण आपलं स्वतःचं बनवलं होतं. या सभेत हे चार जे विचार होते ते त्यांनी अडॉप्ट केले होते. हे ज्या गोष्टी होते ते त्यांनी घेतलेले होते. राईट. So due to the Swadeshi movement, Swadeshi movement, we will be self-sufficient. And to follow the path of Swadeshi, we need to bring together the capitals, resources, manpower, and such other forces. And from this benefited the country could be the achieved. So त्यांनी काय म्हटलं तर आता पण आपण बघतो की आपण सध्या आपण कोणतं अभियान बघतोय की आपण आत्मनिर्भर भारत. आत्मनिर्भर भारत हे आपण जे आता बोलतोय की हे ते आता जे बोलतोय आपण या कोरोना कॉन्टॅक्ट मध्ये तीच भावना पहिले सुद्धा होती की ज्याच्यामध्ये आपण बोलतो स्वदेशी, स्वराज्य. स्वराज्य म्हणजे स्वतंत्र म्हणजे आपलं स्वतःचं राज्य हा एक तर पॉईंट झाला. स्वदेशी या पॉईंट मध्ये काय होतं तर स्वदेशी या पॉईंट मध्ये हे होतं की आपल्या देशामध्ये जे काही गोष्टी आपण बनवतो त्या गोष्टीचा आपण वापर करून आपला व्यापार जास्तीत जास्त वापरू आणि आपल्याला स्वतःला सेल्फ रिलायन्स म्हणजे आपल्या स्वतः देशाला आपण आत्मनिर्भर करूया अशा प्रकारचे जे भावना होते तेव्हा सुद्धा होती आणि त्यासाठी लागणारं भांडवल वगैरे हे सुद्धा आपणच क्रिएट करूया म्हणजे आपण सगळे एकत्र येऊन अशा प्रकारची जी गोष्ट अशा प्रकारची भावना त्या शब्दामागे स्वदेशी या शब्दामागे होती. आणि इट वॉज डिसाइडेड द बायकॉट आणि जो आपण जे बोलतो बहिष्कार, तर बहिष्कार कोणाचा कोणाचा करायचा होता तर फॉरेन गुड्स फॉरेन द बॉयकॉटिंग द फॉरेन गुड्स इन द फर्स्ट स्टेप अँड बॉयकॉट द फॉरेन रोल्स इन द नेक्स्ट स्टेप. म्हणजे काय तर जे आपल्या देशामध्ये ब्रिटिशकडून येणारा माल आहे त्या ब्रिटिशकडून येणारा मालचा आपण बहिष्कार घालावा आणि नंतर ब्रिटिशांनी जे केलेले कायदे आहेत त्यांचा बहिष्कार घालावा अशा प्रकारचे तर स्वदेशी किंवा सॉरी बहिष्कार या शब्दाचा म्हणजे बॉयकॉट या शब्दाचा मागचा त्यांचा रोल होता. म्हणजे बघा स्वराज्य आता हे जे चार पॉईंट्स आहेत कोणते कोणते चार पॉईंट आहेत स्वराज्य, स्वराज, स्वदेशी, नॅशनल एज्युकेशन म्हणजे राष्ट्रीय शिक्षण आणि आपण बघू शकतो बॉयकॉट म्हणजे बहिष्कार. तर याच्यामध्ये स्वराज्य तर आपल्याला माहिती आहे. तर त्याच्यामधलं आपण बघतो स्वदेशीमध्ये त्यांचा काय हेतू होता तर सेल्फ रिलायन्स म्हणजे आत्मनिर्भर बनणं. आपला देश आत्मनिर्भर बनला पाहिजे हा एक पॉईंट होता. आणि प्लस आपण म्हणतो बॉयकॉटमध्ये आपण बघू शकतो बॉयकॉटमध्ये सरकारी कायदा सरकारी कायदा आणि सरकारी गोष्ट यांचा बहिष्कार घालणं हे एक होतं. आणि ड्यू टू द बॉयकॉट वी विल बी एबल टू अटॅक द रूट्स अंडर ब्रिटिश इम्पेरियलिझम वॉज दी ओपिनियन ऑफ द सम लीडर. तर जोपर्यंत आपण बहिष्कार घालू आणि जेव्हा आपण बहिष्कार घालू तेव्हा जे ब्रिटिशांचे मूळ जे मूळ आहेत म्हणजे ब्रिटिश सत्तेचा जो मूळ आहे त्याच्यावरती आपण घाव टाकू अशा प्रकारचा काही नेत्यांचा विचार होता की म्हणजे जोपर्यंत आपण बहिष्कार घालणार नाही तोपर्यंत म्हणजे जेव्हा बहिष्कार घालू किंवा जेव्हा आपण बहिष्कार करू किंवा जेव्हा आपण बॉयकॉट करू तेव्हा त्यांच्यावरती एक अटॅक झाल्यासारखं त्यांना फील होईल अशा प्रकारचा त्यांचा एक विचार करणारा सुद्धा एक वर्ग होता. आणि नॅशनल एज्युकेशन म्हणजे राष्ट्रीय शिक्षण या राष्ट्रीय शिक्षणामध्ये बेसिकली त्यांचं काय हे होता पॉइंट होता की या राष्ट्रीय शिक्षणामध्ये आपले कल्चर काय आपल्या लोकांचं म्हणजे बेसिकली आपलं इंडिया म्हणजे विथ सायन्सचं तर आपल्याला गोष्टी कळायलाच पाहिजे बट प्लस आपला कल्चर काय हे सुद्धा त्यांना ज्ञान घेतलं पाहिजे त्याचं एज्युकेशन भेटलं पाहिजे हे त्यांना नॅशनल एज्युकेशनचा मागचा हेतू आहे म्हणजे या शब्दाचा मागचा एक हा प्लॅनिंग आहे आपण असं कन्सिडर करू शकतो. राईट. So extremists trying to opposition should not be successful. Gopal Krishna Gokhale, Surendranath Banerjee, and Firoz Mehta was such moderated leader blamed that the extremist leader are trying to capture the National Congress. लाल ओके सो बेसिकली इथं काय झालं होतं की अशा प्रकारचे जे जलाल लोक होते म्हणजे जे एक्स्ट्रीमिस्ट लोक होते. एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे काय आपले आपले लोकमान्य टिळक आहेत, लाला लजपत राय हे लोक कसे थोडे एक्स्ट्रीमिस्ट होते
राईट, एक्स्ट्रीमिस्ट लीडर होते असं आपण सॉरी, लाला लजपत राय नाही, तर एक्स्ट्रीमिस्ट लीडर होते असं आपण बघतो. आणि मॉडरेटेड लीडर कोणते होते की जे शांततापूर्वक काम करणारे लोक होते. तर शांततापूर्वक काम करणारे म्हणजेच काय, जे मॉडरेटेड होते, त्यांना काय वाटायचं की त्यांना असं वाटायचं की राष्ट्रीय जो संघ आहे त्याच्यावरती हे परिपूर्ण कब्जा करायचा त्यांनी सुरुवात केली होती आणि परिपूर्ण कब्जा ते करत आहेत अशा प्रकारचा त्यांच्यावरती ब्लेम घेऊन ते त्यांना कुठे ना कुठे थांबवायचं किंवा आळा घालण्याचा त्यांनी प्रयत्न करत होते. तर अशा प्रकारे आपण जो बघतो इंटरनल पॉलिटिक्स थोडा काइंड ऑफ तसा आपल्याला इथे दिसून येत आहे नॅशनल काँग्रेसमध्ये. म्हणजे एक वर्ग म्हणजे कारण त्याच्यामध्ये दोन विचारसरणीवाले आपल्याला लोक दिसतात आहे. एक आपण बोलू शकतो एक मॉडरेटेड आणि एक एक्स्ट्रीमिस्ट. एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे काय, तर ते जलाल लोक आपण ज्याला म्हणतो जलाल. आणि जे मॉडरेटेड आपण त्याला शब्द आपण दिला होता, जस्ट होल्ड आपण बघूया. ओके, तर त्याच्यामध्ये आपण त्याला एक शब्द बघितलेला होता. लेट मी सी. हो, मवाळ. जलाल अँड मवाळ. तो जलाल अँड मवाळ हे जे मवाळ लोक होते, हे जे मवाळ लोक कुठे ना कुठे म्हणजे ते इंटरनली ते एकमेकांना थांबवायचे किंवा इंटरनली ते एकमेकांना थांबवायचे प्रयत्न करत होते. अशा प्रकारचं एक थोडंसं आपल्याला इंटरनली पॉलिटिक्स ते दिसत होतं. सो लाला लजपत राय वॉज ट्राय टू ऍक्ट ऍज अ मीडिएटर. लाला लजपत राय मीडिएटर म्हणून केलं. म्हणजे ते काय करायचे, तर दोघांचे जे काम आहे म्हणजे ते शांततापूर्वक सुद्धा होते आणि जिथे आपल्याला थोडा आवाज चढवायचा असेल किंवा जिथे आपल्याला हिंसा करायची असेल त्या ठिकाणी सुद्धा ते काम करणार होते. तर मीडिएटर म्हणजे काय, दोघांमध्ये संतुलन ठेवायचा काम करत होते लाला लजपत राय. ॲज पर द टिलक ओपिनियन, द नॅशनल काँग्रेस वेअर द नॅशनल प्लॅटफॉर्म, hence it should not be divided. During the session, the tension increased, and since the no comparison was possible, finally there were the split in National Congress पार्टी ऑन इंडियन नॅशनल काँग्रेस. तर लोकमान्य टिळकांना काय वाटत होतं की लोकमान्य टिळकांना असं वाटायचं की राष्ट्रीय संघ जे आहे ते राष्ट्रीय संघ एक आपल्याला एक असा आपण म्हणतो प्रोग्राम आहे किंवा अशा प्रकारचा एक प्लॅटफॉर्म आहे की जेणेकरून प्रत्येक जण आपले जे विचार आहे ते राष्ट्रीय पातळीवर सांगू शकतो. अशा प्रकारचा त्यांना एक भावना होती. आणि लाला लजपत राय जे होते ते दोघांमध्ये बॅलन्स करून दोघांमध्ये एक समानता निर्माण करण्याचे ते प्रयत्न करत होते. परंतु कुठे ना कुठे तो जो टेन्शन होता किंवा आपण कुठे ना कुठे जो ताण होता तो जास्तीत जास्त वाढला आणि जेणेकरून नॅशनल काँग्रेस पार्टी किंवा आपण इंडियन नॅशनल काँग्रेस जो आपण बोलतो राष्ट्रीय संघ यांचं काय झालं होतं, डिवायडेशन झालं होतं. राईट. तो डिवायडेशन झालं होतं आणि त्याच्यामध्ये कोण दोन दोन भाग पडले होते, एक मॉडरेटेड म्हणजे जे मवाळ आणि एक एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे जलाल. ओके, तर अशा प्रकारचे जे दोन विचारसरणीवाले लोक होते ते विचारसरणीचे आपल्याला डिवायडेशन झालेले किंवा त्यांच्यामध्ये स्प्लिट झालेलं आपण बघू शकतो. तर बघा, सप्रेशन ऑफ द ब्रिटिश. सो आफ्टर द अँटी नॅशनल वी कॅन से द सॉरी अँटी नॅशनल, so after the anti partitions movement, the government was disturbed looking at the intense public protest. To control this movement, the government used the policies of suppression and the holding of public meeting was legally banned, and the strict punishment were given to those who broke the law. And then the school children were also being beaten up, and the many restrictions were imposed on newspaper, and the many painting press were confiscated on the ground, blame on the criticizing the government, and the writers and the editors were imprisoned or imprisoned. The strict action were taken against the extremist leader, and this leads to several action in the Bengal. The revolutionaries adopted the mean and firing, bomb blast, etc. This bomb attack were advocated through the Kesari newspaper by Lokmanya Tidak, and the charge of stealing was put on. We can say put on Lokmanya Tirak, for which he was sent to the Mandalal jail at Myanmar for 6 years, 6 years in prison, and the Bipin Chandra Pal was sent in the jail, and Lala Lajpat Rai was deported from Punjab. So just 2 minutes आपण episode वाचून घ्या. Differences between the moderate and extremist. The differences between the ideological, the Indian National Congress rose was in the Surat session in 1907. The moderator was trying to keep aside the resolutions of the Swadeshi and the boycott. Okay, cool. तर ते बेसिकली मॉडरेटर म्हणजे आपण जे जलाल आपण जे बोलतो जलाल आणि मावळ या लोकांमध्ये एक थोडासा विचारसरणी होता की चौघांना जे 4 पॉईंट अडॉप्ट केले होते. कोणते 4 पॉईंट, तर स्वदेशी, नंतर आपण म्हणतो राष्ट्रीय शिक्षण
आणि प्लस आपण बघू शकतो स्वराज्य आणि दुसरा कोणता होता बहिष्कार. तर बहिष्कार आणि ते स्वदेशी हे जे 2 विचारसरणी होते यांच्यावरती थोडासा एक वाद झाल्यानंतर आपण बघू शकतो, की जे मॉडरेटेड म्हणजे जलाल आणि जे एक्स्ट्रीमिस्ट होते, जहाल यांच्यामध्ये काय झालं होतं, मवाळ आणि जहाल यांचे स्प्लिट झाला होता. आणि ह्याचा पुढचा आपण ॲक्शन बघू शकतो. ह्याचा पुढचा ॲक्शन सप्रेशन ऑफ द ब्रिटिश. तर ब्रिटिशांनी कोणते ॲक्शन घेतले तर त्याला आपण बघू शकतो. त्याला नाव म्हणून ओके जस्ट होल्ड ऑन. त्याला सरकारची धडपट्टी. सो दॅट दडपशाही. तर दडपशाही सप्रेशन म्हणजे कुठे दाबणे आपण ज्याला बोलतो सप्रेस करणे. सप्रेस करणं बोलतो ना आपण एखाद्या गोष्टीला सप्रेस करणे. तर ते दडपशाही आपण त्याला बोलतो. दडपशाहीचे त्यांनी कशा प्रकारे प्रयत्न केला त्यांनी बघितलं. बघा, जे लोकं एक्स्ट्रीमिस्ट होते, ते जलाल होते. एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे जलाल. जलाल म्हणजे कोण आपले लोकमान्य टिळक. त्यांना त्यांच्या ॲक्शन्समध्ये कंट्रोल करण्यासाठी त्यांनी ब्रिटिश सरकारने खूप असे प्रयत्न केले होते. कारण पब्लिक हे खूप असे इन्फ्लुअन्स झालं होतं. म्हणजे त्यांच्यावरती जो प्रभाव होता म्हणजे कोणत्या ह्याचा वंगभंग चळवळ ज्याला आपण बोलतो किंवा अँटी पार्टिशन मूव्हमेंट जे होते, त्यांच्यावरती त्यांच्या लोकांमध्ये खूप असा प्रभाव होता आणि लोकं एकत्र येऊन ॲक्शन घेण्याची ते सुरुवात करत होते. राइट. तर मग गव्हर्नमेंटला ती गोष्ट म्हणजे ब्रिटिश सरकारला ती गोष्ट कळाली होती आणि त्यांनी कोणता कायदा बनवला तर त्यांनी एक स्ट्रिक्ट लॉ बनवला होता, की कुठेही पब्लिक गॅदरिंग एकत्र होऊ शकत नाही. तर या गोष्टीमध्ये त्यांनी जो ॲक्शन घेतला त्या ॲक्शनमध्ये ते शाळेत जाणाऱ्या मुलांना सुद्धा त्यांनी सोडलं आणि त्यांना सुद्धा ते मारत असत. अशा प्रकारचा एकदम स्ट्रिक्ट लॉ त्यांनी अंमलात आणला होता एकदम स्ट्रिक्ट लॉ आणि ते शाळेत जाणाऱ्या मुलांना सुद्धा मारत असे आणि मेनी रिस्ट्रिक्शन आणि त्याचसोबत त्यांनी काय केलं होतं तर खूप असे रिस्ट्रिक्शन न्यूजपेपरवर, मॅगझीन रायटरवर आणि जे एडिटर होते, जे संपादक वगैरे होते त्यांना सुद्धा त्यांनी जेलमध्ये टाकलं होतं आणि काय-काय जे गोष्टी होत्या, काय-काय जे न्यूज किंवा काय-काय जे प्रिंटिंग प्रेस होतं आपण ज्याला बोलतो, की काय-काय जे छापील प्रत होते त्यांना सुद्धा त्यांनी बंद केले होते, की त्यांना कोणत्या गोष्टीच्या खाली कोणत्या कायद्याखाली त्यांना म्हणजे कोणत्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली, की तुम्ही सरकारच्या खिलाफ बोलत आहात अशा प्रकारचे एक गोष्ट किंवा अशा प्रकारचा विचार, अशा प्रकारच्या विचार न बोलू शकत. अशा प्रकारच्या आरोपावर त्यांना आतमध्ये जेलमध्ये डांबण्यात आलं होतं. आणि त्याचमुळे आपण बघू शकतो, की जे रिव्होल्युशनरी अडॉप्ट होते, तर याच गोष्टीचा आपण एक गोष्ट किंवा याच गोष्टीचा म्हणजे हे जे त्यांचा जो दबडपट्टी चालू होती किंवा आपण बोलतो जे सप्रेशन चालू होतं, त्या सप्रेशनच्या अगेन्स्ट आपण बघू शकतो, की सप्रेशनच्या अगेन्स्ट लोकमान्य टिळक यांनी एक बॉम्ब ब्लास्ट केलं होतं न्यूजपेपर and this bombs attacked by the होतं बघा त्याचं आपण बघू शकतो की several instances of Bengal revolution adopted and the many firing and bomb blast etc. तर त्या ठिकाणी खूप बॉम्ब ब्लास्ट आणि जे फायरिंग वगैरे झाले होते त्याच्या लोकमान्य टिळकांनी एक ॲडव्होकेट केलं होतं म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली झालं असावं अशा प्रकारच्या गोष्टीवरून की अशा प्रकारचा चार्ज लावून आपण म्हणजे कोणाने ब्रिटिश सरकारने त्यांना म्यानमारमधल्या मंडेला जेलमध्ये 6 वर्षासाठी त्यांना बंद केलं होतं. 6 वर्षासाठी त्यांना कैद केलं होतं आणि लाला लजपत राय किंवा लाला लजपत राय यांना पंजाबमध्ये शिफ्ट केलं होतं. म्हणजे हे जे एकत्र होते बघा, लाल-बाल पाल जे आपण इकडे फोटो दाखवलाय लाल-बाल पाल. लाल-बाल पाल हे असं का म्हणतात? कारण हे तिघे जण लाल बहादूर शास्त्री, बाळ गंगाधर टिळक आणि पाल जे बिपिनचंद्र पाल हे तिघं जण जर एकत्र आले ना, हे काही ना काही करतीलच आणि ह्यांचं जे ॲक्शन्स होते, ते लोकांवरती, भारतीय लोकांवरती खूप मोठा प्रभाव काढत असतील. याच कारणाने त्यांना बेसिकली वेगळं करण्यात आलं. जेणेकरून आपण होतो लाला लजपत राय यांना पंजाबमध्ये टाकण्यात आलं. तर बिपिन चंद्रांना ह्यांना सुद्धा जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. अशा प्रकारची ती गोष्ट आपण बघू शकतो. तो आणि प्लस आपण बघू शकतो, की जे म्यानमार जी कंट्री आहे आपल्याला वाटते माहिती आहे आत्ताच्या वेळेस म्यानमारमध्ये आपले जे बाळ गंगाधर टिळक होते, लोकमान्य टिळक यांना त्यांनी जेलबंद केलं होतं. याच कारणाने त्यांनी बघितलं, की हे जे आपले जे लालबाग पाले यांना वेगळं करून आपले जे इंडियन काँग्रेसचे म्हणजे काय जलाल जलाल समितीची जे ताकद होती ती कुठे ना कुठे कमी करण्याचं आणि कुठे ना कुठे त्यांना दाबून ठेवायचं त्यांनी काम केलं होतं. हे आपण आता बघत आहोत आणि प्लस इथे डू यू नो सेशनमध्ये आपण एक छोटंसं बघूया. So Gopal Krishna Gokhale founded the servant of Indian society in 1905 to create the love for the country and teach them the sacrifice for the self-interest and the differences between the regions and the caste should be destroyed and they create the social harmony and spread education were the mainly objective the servant of the society. तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी एक सर्वंट ऑफ सोसायटी म्हणजे त्याची एक स्थापना केली होती. म्हणजेच काय तर त्यांनी भारतीय सेवक समाज याची म्हणजे इंडियन सर्वंट ऑफ सोसायटी म्हणजे भारतीय सेवक समाज याची त्यांनी स्थापना केली होती आणि या स्थापनेच्या किंवा या समाजाची काय बेसिकली विचारसरणी होती तर लोकांमध्ये प्रेम वाटणं,
आणि लोकांमध्ये प्रेम सोबतच आपण बघू शकतो की आपल्या स्वतःच्या देशासाठी प्रेम उत्पन्न करणं हे होतं आणि प्लस त्यांना धर्माच्या ह्याच्यामध्ये किंवा कास्ट ह्याच्यामध्ये विभाजन न जाता एकत्र येऊन प्रेमाने राहणं आणि एकोपाने राहणे अशा प्रकारच्या भावना जे होते किंवा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या लोकांना शिकवायचं त्या समाजाने कार्य केलं होतं. सो बेसिकली कसं तर बघा इथं आपण हे एक झालं गोपाळकृष्ण गोखले यांच्याबद्दलचं. परंतु लाल बाल पाल हे जे 3 होते आणि त्यांच्यात हे ह्यांचा इम्पॅक्ट आणि ह्यांचा जो आपण फरक किंवा ह्यांचा जो आपण बघू शकतो इम्पॅक्ट लोकांवरती खूप जास्त पडत असल्या कारणाने खूप जास्त पडत आणि खूप जास्त ह्याच्यामुळे इन्फ्लुअन्स होत होते, प्रभावित होते आणि सरकारच्या विरुद्ध बंड पुकारण्यासाठी तयार होत होते. यासाठीच लाल बाल पाल यांना वेगळं करण्यात आलं होतं. राइट आणि अशा प्रकारे जे ब्रिटिश सरकार आहे यांनी कुठे ना कुठे आपल्या भारतीयांची जी ताकद होती किंवा कुठे ना कुठे भारतीयांची जी चळवळी आहे किंवा मुव्हमेंट आहे ते दाबण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. राइट. सो आता आता नेक्स्ट आपण बघूया नेक्स्ट सेशनमध्ये एस्टॅब्लिशमेंट ऑफ मुस्लिम लीग. ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघणार आहोत. राइट. सो कोणाला काय अडलं किंवा समजलं नसेल तर तुम्ही विचारा अँड पुढच्या सेशनमध्ये आपण भेटूया.